पाहायला मिळतोय? आज तुम्ही येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, नेत्याच्या आणि मराठी माणसे प्रेमीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहू शकता. एक अतिशय आनंदाचा दिवस आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा मला वाटतं एक आनंद उत्सव आहे. शेवटी मराठी भाषेचा विजय झालेला आहे. हिंदी सक्ती ही सरकारला मागे घ्यावी लागली आणि त्यामुळे लोकांचे जे काही हावभाव आहेत ते मला वाटतं फार बोलके आहेत आणि ही पुढच्या राजकारणाची नांदी ठरेल. मराठी माणसासाठी त्यासोबत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे? महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजच्या दिवसाची नोंद ही सुवर्ण अक्षरात होईल. येणाऱ्या पुढील महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण हे आजच्या या NSCI डोमच्या इव्हेंटमुळे नक्की मिळेल. पण भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे का अरे कोण चिंदी लोकांबद्दल तुम्ही बोलताय? काय त्यांचं अस्तित्व आहे? यांना केवळ जॅकेट दिलंय ते ठाकरेंवर भुंकायला. यांचा पगार ठाकरेंवर भुंकण्यामुळे चालू आहे. त्यामुळे यांना फार महत्त्व तुम्ही सुद्धा देऊ नका. आणि त्यांना माझं काय म्हणणं आहे, या ना NSCI डोममध्ये आणि करा बडबड. या ना इकडे. काय कधी जुनं काढतात. जाऊ दे आता, काय फालतू लोकांवर फार वेळ बोलून वेळ घालवण्याची गरज नाही. मी परत एकदा सांगतो, इकडे जे आज पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आम्हाला कार्यक्रम NSCI डोममध्ये घ्यावा लागला, नाही तर शिवाजी पार्कसुद्धा कमी पडलं असतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.